असेच असंख्य पेशंट तुमच्याकडून बरे होऊन जावं ही देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. मावशी, तू जेव्हा आली होती आमच्याकडे ते खूप दुखणं होतं, चालना पण चांगला नव्हता तुझा, ठीक आहे. आणि आता जे आम्ही ट्रीटमेंट वगैरे तुला दिली आहे तर काय फरक पडला तुला सांगू शकते का? उतरले मोकळी हम्म. पहिले अशा आसवून झालं उचलावं लागलं, उचलायचे चढायचे, पण आता आजार लागत नाही मला. अच्छा, मोकळी चालू शकते. हा. ओके. अजून दुखणं कसं आहे मावशी तुला? चांगलं आहे, पण थोडंसं काय राहिलं थोडं, पण ठीक आहे सगळं. काका तुम्ही जरा सांगा, काका तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय फरक पडलाय मावशीला पहिलं तो नंतर? हे त्यांचं दुखणं म्हणजे बरंच जुनं होतं. हां बऱ्याच ठिकाणी उपचार केला, हां. परंतु सफलता मिळत नव्हती. हां नंतर मग आपल्या सेंटरचा आम्हाला माहिती मिळाली हां आणि मग इथे आल्यानंतर मी प्रथम तुमची भेट घेतली हां. आणि मला विश्वास निर्माण झाला एक की हे डॉक्टर आपलं दुखणं बरोबर करू शकतील. आणि नंतर मग ट्रीटमेंट सुरू केली. पहिले 5 सिटिंगमध्ये 90% जवळजवळ आम्हाला फरक पडला आणि नंतरच्या सिटिंगमध्ये आम्हाला म्हणजे जवळजवळ 99% फरक पडलेला आहे. आता यापूर्वीची जी कामं अडथळ्यात करत होती आणि त्यावेळेस म्हणजे तिला आत्मविश्वास वाटत नव्हता. स्टेप चढणं उतरणं हे असं हे होतं. आणि आता आफ्टर ट्रीटमेंट आता तिला विश्वास प्राप्त झाला की मी आता गाडीवर बसू शकते, उतरू शकते, मोकळी बस. मार्केटमध्ये चालू मोकळी बसते. काय हो. म्हणतो? पहिले ती बसत नव्हती गाडीवर, म्हणजे खूप आम्हाला त्यामुळे म्हटलं ते दुखणं आपलं लांबच चाललंय म्हटलं. पण ते परमेश्वराच्या कृपेने म्हणा किंवा कसंही म्हणा आम्हाला त्याशिवाय प्रॉपर प्लेस तुमचा मिळाला. आशीर्वाद राहू दे, असं पेशंट आम्ही नीट करून चालू फक्त. ठीक आहे. पुढे आला. प्रॉपर प्लेस मिळाले आम्हाला आणि असेच असंख्य पेशंट तुमच्याकडून बरे होऊन जावं ही देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद काका.